रोज सकाळी उठल्यानंतर ना मला पोर्चमध्ये जाऊन ही हिरवीगार अशी शेती पाहायला खूप आवडतं. आमच्या इथे पोर्चमध्ये खूप छान वाटतं आणि मन अगदी फ्रेश होतं आणि एक नवीन उत्साह माझ्या अंगी संचारतो. आणि आज सकाळच्या जेवणासाठी मी बनवली आहे कोबीची सुकी भाजी. त्याचबरोबर मी बनवणार आहे चवळीची पातळ आमटी, भात, चपाती. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं थोडासा मला जास्त वेळ आहे, त्यामुळे मी ताक करत आहे. हे थंडगार ताक प्यायला सुद्धा खूप बरं वाटतं. आणि आता इथं बघा जे कंपाऊंडचं काम आहे ते इथं कुठंपर्यंत आलेलं आहे ते तुम्हाला इथं दिसत आहे. कामगार जे उभे कॉलम केलेले आहेत त्यामध्ये जो माल केलेला आहे सिमेंट, डस्ट व खडी यांचा तो त्यामध्ये ओतत आहेत. इथं बांधकामासाठी लागणारी वीट आलेली आहे आणि ती वीट उतरवून घ्यायचं काम इथं चालू आहे. या जागेवरती अगोदर त्या बांधकामाच्या फळ्या वगैरे पडलेल्या होत्या, तर त्या लांब टाकून ती जागा मोकळी केली इथं जात आहे. आणि त्या जागेवरती आता इथं वीट ठेवायची आहे जी बांधकामासाठी आता आपल्याला पुढे लागणार आहे. दोन तीन दिवस झालं पावसानं थोडी उसंत घेतलेली आहे, त्यामुळं थोडंसं ऊन पडलेलं आहे. आता वीट खाली उतरवून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या ट्रकमधूनच त्यांचे कामगार आणलेले आहेत, कारण त्यांच्याकडे वीट उतरवायची जी कला आहे ना ती आपल्याला जमत नाही. आता किती फास्ट बघा हे वीट उतरवतात. यामध्ये एक लेडीज पण आहे बघा, ती पाठीमागं ट्रकमध्ये दिसते तुम्हाला, करत आहे. वीट खाली टाकायचं काम तिचं पण चालू आहे बघा. आणि एक तासभर हे काम जवळजवळ आता चाललेलं होतं. आत्ता निम्म्यापर्यंत जवळजवळ ही वीट इथं उतरवून घेतलेली आहे. थोड्याच वेळात ही सर्व ट्रक हे कामगार खाली करतील. वीट उतरवत असतानाच ना जी आमची बच्चे कंपनी होती ना ती बघायला इकडं बाजूला थांबलेली होती. ती वीट पूर्ण ओतून झाल्यानंतर त्या ट्रकमध्ये बसण्यासाठी पळत चाललेले आहेत बघा ही. आणि ते ट्रकमध्ये जाऊन बसलेले आहेत. त्यांना पुढं बसायला ट्रकमध्ये खूप आवडतं. आणि हा ट्रक रिवर्समध्ये चाललेला आहे आता. आणि त्याच्यानंतर वीट उतरवून झाल्यानंतर आता ही बाजूला बांधकामासाठी वीट काढून घेतलेली आहे आणि हे ती वीट भिजवण्याचं काम करतात. असं म्हणतात की वीट भिजवल्यानंतर त्याचं बांधकाम खूप चांगलं होतं. आणि सुट्टीचा दिवस त्यामुळं शेताकडे जायलाही ह्यांना आज वेळ मिळालेला होता. त्यांनी शेतातून एक असा मोठा फणस आज आणलेला होता आणि ते इथं कापायचं काम करत आहेत.
मी गेल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेला होता की फणस कसा कापायचा, आणि आता पण तुम्ही बघू शकता की फणस कशा प्रकारे इथं हे कापत आहेत. कापताना हाताला चाकूला थोडंसं तेल लावलं की तो फणस पटकन आपल्याला कापता येतो. हा मधला भाग काढून टाकायचा बघा फणस कापताना. हा मधला भाग काढला की ना की त्यामधले गरे काढायला सोपे जातात. खूप काळजीपूर्वक हे काम करावं लागतं. अजून हा एक दुसरा भाग आहे. ह्या भागाचे पण यांनी सर्व गरे काढले बघा. हे सर्व गरे काढत आहेत आणि हे गरे काढल्यानंतर तुम्हाला दाखवते की एकूण सगळा फणस कापल्यानंतर केवढा फणसाचे गरे किती होणार आहेत. हे बघा, हे फणसाचे इतके सारे गरे झाले. आणि आता इथं फणस कापून झालेला आहे. आता तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामधून आम्ही किती गरे इथं काढलेले आहेत. हे बघा, खूप सारे गरे आम्ही इथं पाटीत काढलेले आहेत फणसाचे. आणि इथं गोट्यात शेळीची पिल्लं वाट बघत आहेत चाऱ्यासाठी. ही 2 शेळीची पिल्लं आणि ही शेळी, त्यांना आता चारा हवा आहे, तो मी त्यांना आता देणार आहे. तर अशा प्रकारे हे आम्ही शेळीच्या पिल्लांना मध्ये कडवून वैरण वरती बांधून ठेवतो आणि मग ते तिथून तोडून खातात. दोरी रसाने बांधून ठेवतो. ते असा लटकवलेला जर झाडपाला असेल ना तर तो खायला त्यांना खूप आवडतो. आणि हा जो झाडपाला आहे तो इतक्या जास्त प्रमाणात खराब पण होते, पण जर खाली घातलं तर त्यांचे लेंडी, त्यानंतर त्यांचं जे मलमूत्र असतं ते सगळं खाली असतं आणि त्याच्यामध्ये ही वैरण पडली की त्यांना खायलाही ते नकोसं वाटतं. त्यामुळे ती वैरण खराब होते. त्यामुळे आम्ही अशी वैरण वरती बांधून ह्या शेळीच्या पिल्लांना कल्ल्यांना देतो. वॉल कंपाऊंड करायचं काम चालू असल्यामुळं जी लागणारी वाळू आहे ती या डंपरमधून इथं ओतायचं काम चालू आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे अवश्य कमेंट करा आणि लवकरच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत.